पायी चालत निघालेले 62 वर्षीय तात्यासाहेब बाळासाहेब पाटील यांना बुलेट गाडीने धडक दिले। या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। हा अपघात भारती हॉस्पिटल ते वांडलेसवाडी रोडवर शनिवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या प्रकरणी धीरज तात्यासाहेब पाटील वय 65 राहणार कोल्हापूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सिद्धांत मनोज बनसोडे राहणार पार्शनाथ नगर मिरज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी की फिर्यादी यांचे वडील तात्यासाहेब पाटील हे शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास भारती हॉस्पिटल ते वांडलेसवाडी रोडने चालत निघाले होते। ते हॉटेल पिंगारा समोर रोडवर आले असता संशयित सिद्धांत बनसोडे याने त्यांची MH46 CF 7122 या बुलेट गाडीने पाठीमागून फिर्यादीच्या शेजारी असणाऱ्या त्यांच्या वडिलास जोरात धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले। दुर्दैवाने उपचारादरम्यान 1 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजता ते मयत झाले। त्यामुळे त्यांच्या मरणास कारणीभूत असलेला बुलेटवरील चालक सिद्धांत बनसोडे यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।